नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे, मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे आजचा विषय पावसाळा सुरू झाला. या पावसाळ्यामध्ये 4 प्रकारचे रोग येतात: अल्टरनेरिया, सर्कसपोरा, पाकळी करपा, टिपका आणि बसका. ह्या प्रकारचे रोग नियंत्रण कसं करायचं याबद्दल आपण बोलणार आहे. आणि ह्या नियंत्रण करणाऱ्या चा उपाय आपल्याला सांगण्यासाठी आज आपल्याकडं शिंदे सरांचे कन्सल्टंट आहे, जे की शुभम खर्डे नाव आहे त्यांचं. आणि ते आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार आहे. त्यांनी भरपूर प्लॉट बघितलेले, मूर्ती लहान पण कीर्तिमान असं म्हणणार आहे. कमी वयामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये अचिव्हमेंट केलं त्यांनी. आणि चांगले चांगले प्लॉट आज आपण जे बघतोय, मी आज ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ते प्लॉटवरती मार्गदर्शन त्यांचं असतं. आपण त्यांचं पण नॉलेज आपण या ठिकाणी बघणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला फायदा होईल त्या शेतकऱ्यांनी कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार. नमस्ते. तर खर्डे साहेब, आता काय झालंय, पाऊस पडायला सुरुवात झाली बरोबर. आणि सगळीकडे रिमझिम पाऊस पडतोय. एक खट्टी डायरेक्ट जसा अवकाळी सारखा पाऊस येत नाही. त्याच्यामुळे पाऊस पानावरती पाऊस थांबून राहतोय, पाणी थांबून राहतोय. अशा वेळेस सर्कसपोरा, अल्टरनेरिया सारखे रोग वाढण्याची शक्यता असते. त्याच्याबरोबर लाल फुरळ सारखे जे रोग असतात ते वाढण्याची शक्यता असते. आणि ह्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्या शेतकरी बंधूंनी काय काळजी घेतली पाहिजे आणि काय काय फवारणी घेतली पाहिजे याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. तर पहिला रोग आहे सर्कसपोरा. या सर्कसपोरावरती काय फवारणी मारली पाहिजे त्याबद्दल आम्हाला थोडी सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्कसपोरा येण्या अगोदर आपण एक महत्वाची काळजी घेतली पाहिजे. आपण जे पाणी वापरतो फवारणीसाठी त्याचा पीएच सगळ्यात महत्वाचा आहे. तो पीएच आपण म्हणजे जसं की आपण विहिरीचं पाणी वापरतो, बोरचं वापरतो, तुम्ही कोणतंही पाणी वापरा, त्याच्यामध्ये क्षार किती आहे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये तुम्ही पीएच चेक करा. पीएच तुम्ही 7 करून घ्या आणि त्यानंतर आपलं फवारणीचं काय जे औषध असेल ते वापरण्यास सुरुवात करा. आता स्प्रे मारत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण ट्रॅक्टरनी स्प्रे मारतो त्यावेळेस आपला ब्लोअरचं कव्हरेज होणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुमचे हो खोडापासून तर शेंड्यापर्यंत फळाला स्प्रे बसतो की नाही, फळाला एकदम व्यवस्थित स्प्रे बसतो का, मध्ये घुसतो का, त्या पद्धतीनं पण स्प्रेचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. जसं की आपण एकरी 200 लिटर पाणी मारतो का 300 लिटर मारतो, त्यापेक्षा तुमच्या झाडाला पाणी किती लागतं हे लय महत्वाचं आहे. पहिल्या वर्षीचं आहे का 4थ्या वर्षीचं आहे, मग त्याच्यासाठी मग त्याच्यानंतर आला आपलं औषधाचं नियोजन. मग त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस पहिला पाऊस होईल त्यानंतर जर आधीची जुनी बाग जर असेल त्याच्यामध्ये तुम्ही, मी तर सांगाल, पहिलं खाली बोर्डो 1% बोर्डोची फवारणी केली पाहिजे जमिनीवरती. हो 1% बोर्डोची फवारणी केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपले जे सिस्टमिक असेल, कॉन्टॅक्ट फंगीसाईड असेल, त्यावरती आपण उपाययोजना केली पाहिजे. जसं की कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक मारत असताना जसं की सिस्टमिक मध्ये आपण झोल ग्रुप वापरला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं एक जुनं औषध आहे सिजंटा कंपनीचं, स्कोर नावाने येतं, ज्याच्यामध्ये डायफेनोकोनाझोल आहे. तर त्याच्याबरोबर आपण कवच वापरू शकतो, M45 वापरू शकतो, Z78 वापरू शकतो, हो रिवर्स पण वापरू शकतो. अशा पद्धतीने ही फवारणी घेतली पाहिजे. आणि स्कोर आणि कवचचं प्रमाण किती साहेब, किती वापरलं पाहिजे? स्कोर अर्धा ml प्रति लिटर पाण्याला घ्यायचं आणि कवच 1.5 ते 2 ग्रॅमने घ्यायचं. आणि अजून एक हे सर, बेड ओला झाल्यानंतर त्याच्यावर कॉपर आणि सल्फर रस्टिंग करू शकतो आपण. हो करू शकतो. हे पण एक फायदेशीर आहे. जर पाऊस झाला तुमचा, बेड ओला पूर्ण झाला, तर तुम्ही पहिली कॉपर आणि सल्फरची रस्टिंग करून घ्या, बोल्ड मारून घ्या. हे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय मी. आणि दुसरा रोग आहे अल्टरनेरिया. साहेब, अल्टरनेरियाने खूप त्रास जाते लोक. पाऊस चालू झाला अल्टरनेरिया खूप वर डोकं काढतो. त्याचं नियंत्रण करण्यासाठी थोडे 2-1 स्प्रे आम्हाला सांगा का, जेणेकरून तुम्हाला त्याचं नियंत्रण करता येईल आम्हाला. त्याच्यासाठी आता बघा, हे सगळे रोग एकमेकाशी संलग्न आहे. हे बघा, टिपका, बसका, अल्टरनेरिया हे जे काही बुरशीजन्य रोग आहे, एक आला का दुसरा येणारच आहे, ध्यानात घ्या. त्याच्यासाठी अशी वेगळी फवारणी घ्यायची गरज नाहीये. जसं की आता मी 3 स्प्रे तुम्हाला सांगतो. स्कोर कवच, स्कोर अर्धा ml प्रति लिटर पाण्याला, कवच 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला. त्याच्यामध्ये तुम्ही एखादं कीटकनाशक कराटे, इमोमॅक्टिन सारखं तुम्ही घेऊ शकतात, जसं की आपलं एक कीटकनाशक पाहिजे म्हणून. हो, दुसरा स्प्रे तुम्ही M45 2 ग्रॅमने, किटाझिन 1 ml ने, ह्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इमोमॅक्टिन घेऊ शकतात. हो, तिसरा स्प्रे तुम्हाला द्यायचा आहे डिसीज 100 अर्धा ml, ॲमिस्टर टॉप 1 ml ने. ह्या पद्धतीनं जर आपण स्प्रे जर घेतले तर आपल्याला म्हणजे एक चांगल्या प्रकारे कव्हरेज भेटून रिझल्ट प्रॉपर भेटणार त्याचे. म्हणजे मी तर असं सांगल, ज्या शेतकऱ्यांनी हाताने स्प्रे मारले, आता ज्याचं नाही होणार शक्य, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कव्हरेज होणं महत्वाचं आहे. पण जर स्प्रेचं अंतर जर 3 ते 4 दिवस ठेवलं, जर जास्त पाऊस पडत असेल तर 4 ते 5, 4थ्या 5व्या दिवशी जर हे स्प्रे घेतले एक स्प्रे, तर मला नाही वाटत एकही टिपका बघायला भेटेल म्हणून.
आणि मला असं निदर्शन आलंय ज्यावेळेस कंटिन्यू पाऊस लागून राहिला हो तर सिस्टमॅटिक औषध तुम्हाला रिझल्ट देत नाही. नाही देत. अशा वेळेस तुम्हाला कोणतं औषध आहे का जे तुम्हाला मारायचंय कॉन्टॅक्ट? हो नाही आता कॉन्टॅक्ट मध्ये जर आपण विचार केला तर M45, अँट्राकॉल, Z78, कुमानेल, कॅपटाप यापैकी एक कोणतंही घ्यायचं. 2 ml किंवा 2 ग्रॅमने. आता जसं की कुमानेल जर असेल तर ml मध्ये येईल ते, आणि पावडर जर असेल तर ग्रॅम मध्ये असेल. याचं प्रमाण 2 ग्रॅमने घ्या आणि पाऊस झाल्यानंतर तुम्ही लगेच त्याची फवारणी करा. म्हणजे त्याच्या वेळेस तुम्ही वाट बघू नका की उद्या, आता माझा रात्री पाऊस झालाय आणि सकाळी ऊन पडणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी ऊन पडायच्या आत तुम्हाला तो स्प्रे घ्यायचा आहे. त्यापैकी तुम्ही कन्सल्टंटला फोन करत बसू नका. मी तर माझ्या शेतकऱ्यांना तेच सांगितलं, बाबा हे 5 स्प्रे घे आणि पाऊस झालाय आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन करू नको, कारण मला भरपूर फोन येतात. मग फोन करण्यात टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही दुकानातून औषध आणून ठेवा आधी आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याचा स्प्रे घ्या. कॉन्टॅक्ट फंगिसाइड पाणी असतं. आणि सर्वात महत्वाचं सर, फंगिस्टार सारखं प्रोडक्ट कृष्णवेलीचं, त्याच्यामध्ये बॅक्टेरियलचे आपण मागच्या वर्षी रिझल्ट बघितले. ह्या काळामध्ये चांगले रिझल्ट देतात. आता त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कसं काय करा? खूप छान रिझल्ट आहे. जसं की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगिसाइडचं बोललो, त्याबरोबर तुम्ही फंगिस्टार 2 ml घेऊ शकतात. म्हणजे त्याचे पण खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला भेटलेले आहे. जसं की तुम्ही सेपरेट पण घेऊ शकतात. आपले त्याचे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचे रिझल्ट खूप छान आहे. ओके. आणि अजून एक नियोजन आहे सर, काय होतंय की ज्यावेळेस कलर येतो, आता कलर धरायला लागलाय की लाल बुनकी येते, खूप त्रास होते शेतकऱ्यांना, खूप त्रास होतो. तर माझ्या प्रॅक्टिसनुसार आज माझं मत आहे की तुम्ही जे स्प्रे देतात ते एकडे एक तुम्हाला ज्यावेळेस फ्लोअर मारतात त्याच्या एकडे एक तुम्हाला हाताने गेला पाहिजे. कारण आपण कव्हरिंग सर्वांनी सांगितलं असं कव्हरिंग खालून वाकवून चांगलं प्लॉट औषध मारा, जेणेकरून काय होईल सगळ्या फळांवरती तुम्हाला कव्हरिंग भेटेल, त्याच्यामुळे तो जो बुनकी येतोय तो कंट्रोल होणार नाही. बरोबर. तर अजून कसं आहे शेतकरी मित्रांनो, अजून काही तुमचे प्रश्न असतील आणि तुम्हाला जर आमच्या साहेबांचे मार्गदर्शन घ्यायचं असेल आणि तुम्ही राहता तालुका श्रीरामपूर या तालुक्यात असेल, तुम्हाला या साहेबांची कन्सल्टन्सी घ्यायची असेल तर खाली कमेंट करा. साहेब एनी टाइम तुमच्यासाठी असतील. त्यांचे काय चार्जेस असतील ते तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल, तुम्ही त्याच्याबद्दल मार्गदर्शन घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळा सुरू झालाय, कामाची लगबग करा, राहिलेली कामं लवकर पूर्ण करा, काटा छाटणी लवकर करून घ्या. ह्या काळामध्ये सगळ्यात जादा काटा छाटणी राहिल्यामुळे शेतकऱ्यांना सगळ्यात जादा तोटा होतो. हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. कारण काय होतंय, स्प्रेचं कव्हरिंग साहेबांनी प्रत्येक वेळेस आपल्याला फवारणी करताना सांगितलंय की कव्हरिंग बघून घ्या, कारण प्लॉटला पूर्ण ठिकाणी फवारणी गेली तरच तुमच्यावाली कोणताही प्रश्नाचे रिझल्ट देऊ शकतो. तुम्ही आता स्प्रेचं सांगितलं, पण आता तुम्ही मला ह्या काकाने सांगितलं की सगळ्यात जास्त तुम्ही काम करता मुळ्यावरती. मुळ्यावरती काम करतो. आणि मी शेतकऱ्यांना पण सांगितलंय का मूळ जर निरोगी असेल तर तुमचा रिझल्ट तुम्हाला खास भेटतो. याचं कारण समजून घ्या. आता समजा पावसाळा चालू झाला आणि ह्या पावसाळ्यामध्ये आकाशात पूर्ण ढग आलेले असतात आणि प्रकाश संश्लेषण क्रिया करणं झाडाला जमत नाही. आणि अशा वेळेस तुम्हाला अन्नद्रव्य फक्त एकच ठिकाणून भेटू शकतं, ते जमिनीतून. आणि जर जमिनीमधून मुळी खराब असेल, नेमॅटोड असेल, तर अशा वेळेस तुम्हाला झाड हे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते, कारण खायला अन्नद्रव्य भेटत नाही. आणि हेच काम सगळ्यात अगोदर आपल्याला शुभम साहेब सांगतात की तुमचं काम हे मुळ्यांवर झालं पाहिजे. आता मुळींची काळजी घेण्यासाठी किंवा मुळांवर काम करण्यासाठी काय काय वापरलं पाहिजे, कोणते कोणते प्रोडक्ट वापरले पाहिजे, सविस्तर आम्हाला सांगा. सर, आता सांगायचं बद्दल मुळीवर काम का करायचं, त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळी म्हणजे झाडाचं तोंड आहे. बरोबर. हो, बरोबर. ते सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण स्प्रे मारत असताना जसं स्प्रेवरती लक्ष देतो त्याच पद्धतीने मुळीवरती पण काम करायचंय. बरोबर. तर हे सगळं करत असताना आपल्याला पाणी नियोजन खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये तुम्ही वापसा कंडिशनला पाणी दिलं पाहिजे. आता हे बघा, आज जर आपण बघितलं, आज जूनची 23 जून आहे, आज 23 जून 2026. तर इथून मागचा काळ जर आपण 2-3 महिन्याचा बघितला तर कडाक्याचं ऊन खूप पडलेलं आहे. खूप ऊन पडलं, म्हणजे जिकडं जाऊ तिकडं ऊन आहे. बरोबर. जर टेम्परेचर कमी व्हायला आज तयार नाहीये, तर त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या बागेमध्ये जर 40-42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कंटिन्यू जर असेल तर 100% तुमचे झाड ट्रेस मध्ये जाणार आहे. हो, बरोबर. बरं, ट्रेस मध्ये जात असताना मुळी तुमची बंद पडणार आहे. त्यावेळेस तुम्हाला निमॅटोडवर लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला तुमची मुळी, नवीन मुळी कशी फुटल आणि ती मुळी नव्यानं म्हणजे तीच मुळी फुटलेली जास्त कशी वाढल, म्हणजे मुळीचं तुम्हाला जाळं तयार करायचंय. ह्या गोष्टी जर तुम्ही मे महिन्यात जर केल्या, आता हे बघा, आज मी सतीश काकांना
त्यावेळेस एक महिना 1.5 महिन्यापासून आम्ही मुळीवर काम करतोय. हा. आज जर यांची झाडाची मुळी जर चेक केली तर तुम्हाला असं लक्षात येईल की मुळी ही जाळ्यासारखी पसरलेली आहे. बरोबर. म्हणजे तुमचा पाऊस झाल्यानंतर तुम्ही जे वरती स्प्रे मारतात त्यासाठी तुमची झाडाची रोगप्रतिकार क्षमता पण चांगली पाहिजे. हा, बरोबर. त्याच्यासाठी तुमची मुळी चांगली पाहिजे. मग ती मुळी तुम्ही पाऊस पडल्यानंतर तुम्ही वाढवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा, पाऊस पडला त्याच्यासाठी तुम्हाला मे मध्येच म्हणजे पाऊस पडण्या अगोदरच तुम्हाला मुळी वाढवणं आहे आणि त्याच्यावरती काम करणं आहे. मग त्याच्यासाठी निमेटोडसाठी मी नो नोट्स नावाचा एक प्रोडक्ट आहे कृष्ण व्हॅली ॲग्रीटेकचा. तर तो प्रोडक्ट मी 1 लिटर देतोय. हा. आणि त्यामध्ये रिस्टार्टर जसं की आपलं ह्युमिक ऍसिड कोणतंही असो, कॉम्पो कंपनीचं ह्युमिस्टार असेल, रिस्टार्टर असेल, आणि त्यामध्ये मी IBA देतो 5 ग्रॅम. IBA कशासाठी? जी मुळी पूर्णपणे बंद पडलेली आहे बाबा, तिथं नवीन मुळी फुडण्यासाठी मी IBA देतोय. काम हो, हो, हो. बरोबर. तर ह्या पद्धतीने माझं नियोजन चालतं सर. आणि हे सगळं करत असताना आपण सोयाबीनची स्लरी, ओके. सोयाबीन भरडा घ्यायचा, त्याच्यामध्ये गुळ, आपली रॅलीबेक नावाची जी किट आहे हा. ते किट, आणि एक कृष्ण व्हॅली कंपनी तुमच्याच कंपनीचा जो प्रोडक्ट आहे भू मॅजिक नावाचा, तो भू सुधारक म्हणून काम करतो. हा. त्याच्यावरती पण आपण रिझल्ट घेऊन खूप चांगलं काम केलं. त्याचे पण रिझल्ट खूप चांगले आले. म्हणजे मला एकच सांगायचं की तुम्ही काहीही पण करा, कोणत्याही कंपनीचं वापरा, पण मुळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मुळीवर लक्ष देणं आहे. बरोबर. त्याच्यासाठी मारुती काम करा, मुळीवर काम केलं पाहिजे, हा बरोबर. मुद्दा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण शेतकऱ्यांचे अनुभव बघितले आणि त्यांचे जे डाळिंबावरती कन्सल्टंट नेमलेले त्यांची पण माहिती घेतली. कन्सल्टंटचं यश, शेतकऱ्याचे कष्ट, आपण बाग बघतोय, चांगला बाग आलेला आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं की ते आपल्या चॅनलला पण फॉलो करतात. आपल्या चॅनलचे पण भरपूर स्प्रे किंवा फवारणी असेल ते तुम्ही फॉलो करतात. हेच दाखवायचं होतं मला की शेतकरी मित्रांनो, योग्य पद्धतीत आणि योग्य नियोजनमध्ये योग्य फवारणी केली किंवा योग्य काम केलं तर बाग आपला चांगला होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, मी जे व्हिडिओ तयार करतोय त्याच्यामध्ये प्रत्येक छोटा असो किंवा मोठा असो सगळ्यांचे मी अनुभव इथं रेकॉर्ड करत असतो, तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. एखाद्या वेळेस मी कमी पडतोय, पण जे माझ्या चॅनलवरती जे येणारे पाहुणे असतात त्यांचं नॉलेज माझ्यापेक्षा जादा असू शकतं. त्यांनी वेगवेगळे अनुभव घेतलेले असतात. त्याच्यामुळं आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.